ठाण्यातील मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीतल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली। त्यानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील केला। मुरबाडच्या नारिवली गावचा माजी उपसरपंच दयानंद भोईर याने त्याच्या परिसरात राहणाऱ्या 10वी शिकणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याच्या बहाणे बोलवून आधी तिचा विनयभंग केला। त्यानंतर तिला गावातल्या एका पडीक घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील केला। मुलीच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने दयानंद भोईर याने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली। यानंतर मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात दयानंद भोईर यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। 2 डिसेंबर रोजी पीडित विद्यार्थिनीने राहत्या घरातच कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता। तिच्या नातेवाईकांनी तिला मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर पीडितेची आई रुग्णालयात जाऊन तिला आत्महत्या का करत होती असा जाब विचारताच तिने ऑगस्ट महिन्यापासून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला। खळबळजनक बाब म्हणजे पीडितेने आईला सांगितले की तो व्यक्ती मला 10वीच्या अभ्यासविषयी मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने गावातील एका पडीक घरात बहाण्याने बोलवून घेत होता। मात्र त्याने धमकी दिल्याने मी त्यावेळी घडलेली घटना कोणाला सांगितली नाही। त्यामुळं याचाच फायदा घेऊन नराधम माजी उपसरपंचाने पीडित विद्यार्थिनी वारंवार अत्याचार करीत होता। याच नराधमाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळे त्रास असह्य झाल्याने पीडित मुलीने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान पीडितेच्या 35 वर्षीय आईने मुरबाड पोलीस ठाणे गाठून पीडित मुलीसोबत घडलेल्या घटनेविषयी कथन करताच मुरबाड पोलिसांनी 2 डिसेंबर रोजी नराधम माजी उपसरपंचावर भारतीय न्याय संहिता कलम 64(1) सह पोक्सोचे कलम 4(8)(12) नुसार गुन्हा दाखल करत नराधम माजी उपसरपंचाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे। मात्र या घटनेनंतर मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी नागरिक करत आहेत।